त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. लिहिलंय, पुस्तकात वाचा. कुठल्या पुस्तकात काय लिहिलंय? पायाच्या अंगठ्यानं टिळक लावला, हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातला ऐकतोय. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केलं ते काढून टाका अध्यक्ष महाराज, ते पटलावरनं काढून टाका. सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड साहेब त्यांच्या भावना व्यक्त करत असताना त्यांनी या भारताचं, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिलक कोणाच्या पायाने केला? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये हे बिलकुल चालणार नाही. त्यांना कोणाचं लागून चालन करायचं असेल ते त्यांना लगभाग हो. अध्यक्ष महोदय, प्रत्येक समाजामध्ये अनेक चांगल्या वाईट प्रवृत्ती काही काळापूर्वी होत्या, परंतु अध्यक्ष महोदय त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी एखादा शब्द असंही बोलायला पाहिजे होता की आजही काही समाजांमध्ये 10 पत्नी केल्या जातात, त्यांच्यावर त्यांचं तोंड उघडत नाही, त्याच्यावर ते भाष्य करत नाही. हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे का अध्यक्ष महोदय? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणी परवाना दिलाय? अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे. हा आत्मा आहे, या माझ्या हातातलं पुस्तक आहे ना, हा आत्मा आहे. ह्याच्यातले जे संविधानिक अधिकार आहेत, ह्याच्यामुळे हा देश जिवंत आहे. त्या दिवशी तुम्ही त्याला हात घालाल ना, या देशाला मारून टाकाल. या देशाची विविधता, अनेकताओं में एकता, ये है इस देश की विशेषता. या देशातली एकता आणि एकात्मता जर टिकवायची असेल तर याला हे ज्या दिवशी तुम्ही गायब कराल ना, तेव्हा या देशाचे तुकडे तुकडे होतील. या देशामध्ये या देशातली अखंडता, या देशातली एकता टिकवायची असेल तर सगळे स्वातंत्र्य अबाधित ठेवा. मग त्याच्यात राईट टू रिलिजन आला, राईट टू प्रायव्हसी आला, राईट टू स्पीच आला. आता इथे बोलत असतानाच हे बोलू नको रे, अरे राईट टू स्पीच आहे की नाही मला? राईट टू एक्सप्रेशन आहे की नाही मला? त्याच्यावरच तुम्ही येता आक्षेप घेता. त्यामुळे अध्यक्ष महाराज, मला कोणी किती सांगितलं डेव्हलप करा, तरी मला एवढंच सांगायचं आहे की संविधानाचा पराभव करू, संविधानाच्या मूळ गाभ्याला हात घालू. तुमचा राजकीय अजेंडा, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काय करायचंय ते काय करायचंय हे आम्हाला दिसतंय, उभ्या महाराष्ट्राला दिसतंय. तुम्ही नुसती संविधान बदलण्याची कल्पना मांडली, कल्पना. काही जण तुमच्यातले बोलून दिले आम्ही संविधान बदलणार आहोत. हलून बोलू नका, बसून बोलू नका. तर जागा किती गेल्या हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि आता तर तुम्ही मूळ, बसून बोलू नका. आता तर तुम्ही मूळ गाभ्यालाच हात घातलाय. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा सावता माळ्याचा महाराष्ट्र आहे, हा गोरा कुंभाराचा महाराष्ट्र आहे, हा संत तुकारामाचा महाराष्ट्र आहे, हा चोखा मेळ्याचा महाराष्ट्र आहे, हा बसवेश्वराचा महाराष्ट्र आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांचा छळ झाला तेव्हा तेव्हा त्या छळाच्या विरोधात जाऊन इथल्या एका मोठ्या समूहाविरुद्ध ते उभे राहिले, लढले, झगडले आणि मोठे झाले. शंभूराजे, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. अहो मी बोलून दाखवलं. अहो त्यांचंच पहिलं घेतलं की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता, तेव्हा नव्हताच तुम्ही. परत तुम्हाला आठवण करून देतो. अहो त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. आणि
नाही नाही मी तुम्ही होतात की नव्हतात खरं तर आम्ही आवाज साहेब इकडे बघून बोला. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच.